मग किती वाईट झालं तरी समाधान मानायला शिका की आपलं स्टॉक मधलं पाप खर्ची पडते, पाप नावे होते. म्हणून तुकोबरा म्हणतात, कसलाय भोग आपल्या जीवनात घडला तरी खेद मानायचा नाही. आणि काय करायचं म्हणजे जे होत असतं ते चांगल्या करताच होतं, पण जे वाईट त्यावेळेला झालेलं आपल्याला त्याचा परिणाम लक्षात येत नसल्यामुळे त्याला आपण वाईट म्हणतो, पण ते पुढच्या दृष्टीने चांगलंच असतं. म्हणून तुकोबरा म्हणतात, जे होईल त्यात समाधान मानायला शिका, करावे ते म्हणी समाधान. चांगलं झालं तरी समाधान माना, वाईट झालं तरी समाधान माना. जे वाईट होते ते चांगल्या करताच होते. म्हणून समाधान मानायला शिका, करावे ते म्हणी समाधान. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तो अनंत नाम परमात्मा जसं ठेवील तसं चित्तात समाधान ठेवून राहा. जे होतं ते बऱ्या करता, देव करतो ते चांगलं करत असतो. समाधान मानायला शिका. यातला मुख्य मुद्दा असा, त्यात आपण बदल करू शकत नाही. कर्म पूर्वीच जसं असेल तसा भोग आपल्याला घडणारच. म्हणून ते दुःखाचे प्रसंग आले तरी पूर्वीच आपलं वाईट कर्म आपल्याला भोग द्यायला आलंय. म्हणून समाधान म्हणजे त्यात आपण बदल करू शकत नाही. बदल करू शकत नाही म्हणून भोग भोगावाच लागणार. म्हणून करावे ते म्हणून समाधान. आता दुसरी कक्षा महत्वाची सांगतो मी आपल्याला. समाधान का मानायचं, वाईट घडल्यानंतर समाधान का मानायचं, याची दुसरी कक्षा सांगतो. मी मगाशी बोलून गेलो, आपल्या हातून दोन प्रकारची कर्म घडतात, चांगली आणि वाईट. चांगलं घडलं त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडतो, ते जमेला जातं. वाईट घडतं त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो, ते संचितात जमेला जातं. पुण्य ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला सुख मिळतं, आणि पाप ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला दुःख मिळतं. आता बारकाईने लक्षात घ्या बरं का. वाईट घडलं तरी समाधान कसं मानायचं याची दुसरी कक्षा मी आपल्या लक्षात आणून देतोय. सुख जे प्राप्त झालं ते आपल्या पुण्याचं फळ म्हणून प्राप्त झालं, आणि दुःख जे प्राप्त झालं हे आपल्या पापाचं फल म्हणून प्राप्त झालंय. आता लक्षात घ्या, सुख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पुण्य खर्ची पडले की नाही. सुख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पुण्य भोग द्यायला आलं म्हणून सुख झालं. म्हणजे आपल्या स्टॉक मधलं पुण्य खर्ची पडलंय, पुण्य नावे पडलंय. पुण्य संपलं म्हणून आपल्याला सुख मिळालं आहे. म्हणजे सुख मिळायला येण्यात आपलं पुण्य संपलं जातंय. आणि ऐका पुढे, आता दुःख उपभोगायला येण्यात आपल्या स्टॉक मधलं पाप नावे पडते, पाप खर्ची पडते. स्टॉक मधलं पुण्य भोग पाप भोग द्यायला आलं त्यामुळे दुःख झालंय. म्हणजे आपल्या स्टॉक मधलं पाप खर्ची पडले, सुख उपभोगायला मिळण्यात पुण्य खर्ची पडले. मला सांगा, आपल्या जीवनातलं पुण्य संपावं का पाप संपावं? पाप संपावं, पुण्य संपू नये. आणि पाप संपावं असं जर वाटतं तर पाप संपेल केव्हा? दुःख देईल तेव्हा. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग येतील तितके चांगले समजावे की आपल्या जीवनातलं पाप कटतंय, करावे ते म्हणी समाधान. आपल्या स्टॉक मधलं पाप खर्ची पडते, पाप संपून जाते आपलं. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग येतील तितकं चांगले मानावे की आपलं पाप संपत चाललंय, पाप संपत चाललंय. आपलं पाप संपावं, जीवनातलं पुण्य संपू नये. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग येतील तितके चांगले समजा आपलं पाप कटते. मी एक थोडासा वेगळा दृष्टांत आपल्या लक्षात आणून देतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये काही चांगल्या वस्तू असतात, चीज वस्तू असतात. टीव्ही आहे, VCR आहे, वेगवेगळे उपकरण, सुखाची साधन आहेत आपल्या घरामध्ये वेगवेगळे. आपल्या घरातला जर टीव्ही चोरी केला, जाऊ नये कोण पण घ्या, आपल्याला काय होणार? दुःख वाटणार की नाही? टीव्ही गेला आपल्याला दुःख वाटणार. जसं टीव्ही गेल्यानंतर आपल्याला दुःख वाटणार तसं आपल्या घरात जसा टीव्ही असतो तसं आपल्या घरात काही वस्तू असतात. दुसरे काय आपल्या घरात असतात? दुसरं कोण? उंदीर, ढेकणं, उवा, पिसा,
हे आपल्या घरात आहेत. जसं टीव्ही आहे, VCR आहे, फ्रीज आहे, ही आपली घरची मालमत्ता जशी आहे तसंच आपल्या घरात ढेकणं आहे, उंदीर आहे, पिसाळत आहे. आपल्या घरातला टीव्ही गेल्यामुळे आपल्याला काय झालं? दुःख झालं. आपल्या घरातली जर ढेकणं गेली तर काय होणार तुम्हाला? ढेकणं गेल्यावर काय वाटणार? दुःख होणार. का रे बाबांनो गेले, तुम्हाला काय कमी पडलं इथे? वाटतं का दुःख आपल्याला? नाही. उलट ढेकणं जाण्यात जसं समाधान आपण मानतो तसं पाप आपल्या जीवनातलं ढेकणासारखं आहे. पाप आपल्याला दुःख देणार आहे. म्हणून आपल्या घरातने ढेकणं जावीत, टीव्ही जाऊ नये, VCR जाऊ नये, हे जसं आपल्याला वाटतं ते जाण्यामध्ये दुःख आहे. पण ढेकणं जाण्यामध्ये आपल्याला सुख वाटतंय. तसं पाप हे आपल्याला उपद्रवक आहे. म्हणून पाप हे गेलंच पाहिजे. आणि पाप त्यावेळेला जाईल त्यावेळेला दुःखाचे प्रसंग येईल, त्यावेळेला जाईल. म्हणून जितके दुःखाचे प्रसंग येतील तितके चांगले समजावेत की आपलं पाप कटत चाललंय. म्हणून करावे ते मनी समाधान. म्हणून किती वाईट झालं तरी समाधान मानायला शिका की आपलं स्टॉक मधलं पाप खर्ची पडते, पाप नावीज होते. म्हणून तुकोबरा म्हणतात, कसलाय भोग आपल्या जीवनात घडला तरी खेद मानायचा नाही. आणि काय करायचं हे अभंगाच्या दुसऱ्या मनवोनी मनी मानून भोग जीवनात प्राप्त झाला तरी खेद मानू नका. म्हणून मनी मानू नये खेदू. खेद मानायचा नाही, जे होतंय ते चांगल्या करताच होतंय असं मानायचं, समाधान मानायचं. अहो नाही ना, मनात नाही जमत, ते मनात येतच. तुकोबरा म्हणतात मग एक करा, त्याला त्या मनाला रिकामं ठेवू नका, त्या मनाला कामाला लावा. काय कामाला लावायचं? त्याला वेळोवेळा गोविंदाचं भजन करायला लावा. म्हणावा गोविंदू वेळोवेळा, वेळोवेळा मनाला गोविंदाचं भजन करायला लावायचं. मन गोविंदाकडं रमलं गेलं की हे दुःख डोक्यापुढे येणार नाही. मनात येतंय ना, म्हणून तुम्हाला आठवण होते ना, ते मनच कामाला लावा. त्या मनालाच काम द्या. वेळोवेळा गोविंदाचं चिंतन करायला लावा. आणि चिंतनात ते रमलं गेलं की गोविंद स्वरूपच होऊन जाईल. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मनालाच हे सगळ्या आठवणी येतात. ते मनच आठवण करणार जर गोविंदाशी एकरूप झालं तर तुम्हाला हे कुठलीच स्मृती होणार नाही, कुठली बाधाही होणार नाही. म्हणून गोविंदाला वेळोवेळा भजन करायला लावा, म्हणजे समाधानच समाधान तुमच्या जीवनात घडत जाईल. तुकोबार आहे. पण काही वेळा माणसं संचित आपलं आहे असं लक्षात घेत नाही. काहीतरी आपण पूर्वी करून ठेवलेलं वाईट कर्म त्यामुळे आपल्याला भोग आलाय असं लक्षात घेत नाही. मग कोणाला तरी दुसऱ्याला आपल्या भोगाला जबाबदार मानतात. याच्यामुळे असं झालं, याच्यामुळे तसं झालं. नाहीतर आमचं चांगलं चाललं होतं, पण याने तिथे बिबॉक आलवला, याने तिथे त्याच्या हे केलं आणि म्हणून हे आमच्यावर आलं. ह्याच कारणीभूत याला, हा जबाबदार आहे असं कोणीतरी दुसऱ्याला जबाबदार मानतं. याच्यामुळे असं झालं आणि त्याच्यामुळे तसं झालं आणि त्याच्यावर रुसतात माणसं. माणसावर रुसतील यात काय नवल? माणसं देवावरही रुसतात. देवावर रुसतात. काहू वारीला आले नाही म्हणे, काय देवाने आमचं बरं केलं? देवाने काय बरं? देव कोणाचंच वाईट करत नसतो. नाही म्हणे, मग कसं काय? मागच्या वेळेला आमचा मुलगा आला नव्हता वारीला, बरोबर चतुर्दशीला पंढरपुरात, तो मेला. 15 वर्ष पायी वारी केली, हे फळक पांडुरंगाने द्यावं.
आमच्या मुलाला मारला, अरे की पांडुरंग काय मुलं मारणार आहे का? उलट त्याला पंढरपुरात मृत्यू आला चांगलं म्हण ना, की पंढरपुरात त्याला मृत्यू आला चांगलं झालं म्हण. नाही म्हणे, पण आम्हाला वारी धारची नाही म्हणून आम्ही आता वारी सोडून दिली. पंढरीत एक मुलगा मेला म्हणून वारी धार्जिनी नाही म्हणतो. आणि ज्या घरात राहतो त्या घरात घर बांधल्यापासून 10 माणसं मेली. पंढरपुरात एक मुलगा मेला म्हणून पंढरपूर धार्जिनं नाही म्हणतो, पंढरपूरची वारी सोडून देतो. आणि जे घर बांधलं ज्या घरात राहतो त्या घरात घर बांधल्यापासून 10 माणसं मेली. ते घर का सोडून देत नाही? लावून काढीन ते पिटून त्या घराला. दुसऱ्यावर रुसतात माणसं, देवावरही रुसतात, दुसऱ्यावरही रुसतात. तुकोबारा म्हणतात, एक मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनात भोग घडून येतो दुःखाचा, याच्या बाबतीत तुम्ही तुमच्या संचितावरच रुसा, कारण जबाबदार ते संचित आहे. रुसायचं तर संचितावर रुसा, दुसऱ्या कोणावर रुसू नका, अशी सूचना तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या आम्ही करू सारे का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. आपल्या संचिता वाचोनिया आणि का बहुता रुसावे न लगे. आपल्या संचिताशिवाय अन्य बहुतांना रुसण्याचं काहीच कारण नाही. का? दुसरे कोणी जबाबदारच नाही तुमच्या भोगाला. तुमच्या भोगाला जबाबदार तुमचं संचित आहे. तुम्ही पूर्वी करून ठेवलेलं कर्म ते तुम्हाला भोग द्यायला आले. मग तुमच्या भोगाला जबाबदार जर तुमचं संचित आहे तर दुसऱ्यावर कशाला रुसता? रुसायचे तर संचितावर रुसा. आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचोनिया. आपल्या संचिताशिवाय अन्य बहुतांना रुसण्याचं काही कारण नाही. रुसायचं आपल्या संचितावर. रुसावे फुगावे आपुली यावरी. दुसरं का रुसायचं? दुसरं जबाबदारच नाही. पण माणसं दुसऱ्याला जबाबदार ठेवतात, दुसऱ्या रुसतात, देवावरही रुसतात. एक प्रसंग छोटा मार्मिक सांगतो संत जीवनातला. आपणही आपल्या जीवनात सत्कर्म करत आहोत. सत्कर्म करत असताना वाईट भोग जर आपल्या जीवनात प्राप्त झाला तर आपण सत्कर्म करतो, त्याचा तो वाईट भोग नाही. आपण पूर्वी करून ठेवलेल्या वाईट कर्माचा भोग हे लक्षात घ्यावं. आणि वाईट भोग जरी प्राप्त झाला तरी समाधान मानणारे शिका. एक सुंदर दृष्टांत लक्षात आपण देतो. भक्त मालिकेमध्ये सजन कसाई नावाचे थोर भक्त होऊन गेले. सजन कसाया विकुलागे मांस. ते सजन कसाई जगन्नाथपुरीच्या यात्रेला चालले होते. रस्त्यात एका ठिकाणी मुक्काम. विचारलं, इथे यात्रेकरूची सोय होईल का कुठे? मी जगन्नाथपुरीचा यात्रेकरू चाललेलो आहे पायी. सांगितलं, ते पुढचं जे घर आहे ना, तो बंगला दोघेच असतात. ते मोठा आहे बंगला आणि ते पारमार्थिक आहे, धार्मिक आहे, ते देतील तुम्हाला तिथे जा. हा गेला. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, राहा. रूम दिला उघडून. राहिलेले त्याच्यात सजन कसाई अतिशय देखणे होते, सुंदर होते. जे ते दोघे पती पत्नी तिथे राहत होते त्यांची ते पत्नी ती सजन कसाईच्या सौंदर्याला पाहून मोहित झाली. काय तिच्या ठिकाणी वृत्ती कामना निर्माण झाली कोणास ठाऊक. मध्यरात्रीच्या सुमारास ती उठली आणि सजन कसाईकडे गेली. आणि सजन कसाई म्हणते, माझी काम वासना पूर्ण करा, माझी इच्छा पूर्ण करा. सजन कसाईने सांगितलं, माते हे होणार नाही. परस्त्री आम्हाला माता आहे, आमच्या जीवनात हे कधीच होणार नाही. तुम्ही हे मनातही आणू नका, हे घडणार नाही. आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाहीत. जाई वो तू माते नखरी सहायास. आम्ही विष्णुदास तैसे नव. परस्त्री आम्ही माते समान मानतो. परस्त्री आमची माता आहे, तू माझी माता आहे. तू हे शब्दही काढू नको, जा जा. आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाही.
काय त्या विष्णुदास शब्दातून तिने भाव काढला कोणास ठाऊक. ती लगेच त्यांना म्हणू लागली सज्जन कसायला, तुम्ही विष्णुदास ना, तुम्ही संत महात्मे ना, मग तुम्हाला नाथ महाराजांचं प्रमाण पाठ आहे का? आणि कोणतं? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. लोक संतांच्या प्रमाणांचा कुठं वापर करतील सांगता येणार नाही. हे घाणेरडे मनोरथ संत पूर्ण करतात का? आणि असे मनोरथ पूर्ण करणारे कुठं संत असतात का? पण आशांच्या पाठीमागे लोक संत म्हणून लागतात, हेच दुर्दैव आहे. आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाही, होऊ शकणार नाही. परस्ती आमची माता आहे, आमच्यात घटना दुरुस्तीला वाव नाही. प्राण जाईपर्यंत परस्त्री माताच राहणार, यात बदल होणार नाही. तिचा काम अपुरा राहिला. ती म्हणू लागली, नाही माझी इच्छा पूर्ण करा. तुमचा पती आहे ना, जा तिकडे. सज्जन कसाई म्हणला, पती आहे की, जा तिकडे. तिला दुसरं वाटू लागलं आता. काय? आपल्या पतीची यांना भीती वाटते म्हणून ही आपली इच्छा पूर्ण करत नाही. काय तिने केलं बघा. ती घरात गेली, कोयता काढला, पती ज्या ठिकाणी झोपला होता तिथे गेली, पतीचं शिर उडवलं. डाव्या हातात पतीचं शिर, उजव्या हातात कोयता घेताना पुन्हा सज्जन कसाईकडे आले आणि म्हणू लागले, तुमच्या आणि माझ्या सुखाचा आडवा कंटक आता उडवलाय. तुम्हाला ज्याची भीती वाटत होती म्हणून तुम्ही नव्हते माझी इच्छा पूर्ण करत, तर तो कंटकच आता उडवला. हे माझ्या पतीचं शिर आहे, त्यालाच उडवलं. आता मोकळ्या मनाने माझी इच्छा पूर्ण करा. सज्जन कसे म्हणतात, माते तू हे काय केलं? मी काय केलं ते केलं, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. आता आडवा कंटक उडवला. सज्जन कसे म्हणतात, आमच्यात घटना दुरुस्तीला वाव नाही. प्राण जाईपर्यंत परिस्थिती माताच राहणार, यात बदल होणार नाही. काम अपुरा राहिला, त्याचं पर्यवसान क्रोधात झालं. ती लगेच पोलीस चौकीवर गेली आणि फिर्याद नोंदवली. कोण एक जगन्नाथपुरीचा यात्रिक म्हणून घेतो, त्याला दयेने आम्ही उतरायला जागा दिली. तो इतका दुष्ट निघाला की त्याने माझ्या पतीचा खून केला आणि माझ्याशी बलात्कार करू पाहत होता, अशी फिर्याद नोंदवली. मला सांगा, सज्जन कसाईच्या मनात तरी होतं का वय? मनात नाही तर कृती कुठली? पण तिने कसं सज्जन कसाईवर ढकललं आपलं, पतीला इनेच मारलं. हीच गेली होती माझी इच्छा पूर्ण करा म्हणाला, पण तिने उलट सर्व केलं. माझ्या पतीची हत्या केली, माझ्याशी बलात्कार करू हा पाहत होता. पोलीस आले, सज्जन कसाईला पकडलं आणि 4-4 माळा गळ्यात आहेत ना. बुवा हे धंदे करता काय? लोकांना बुवा सापडायला पाहिजे कशात का आपल्या जिभेची पारणं फेडून घेतात. आणि ठीक आहे, असे असं चांगले म्हणजे आम्ही नीट चालू. हे धंदे करता का? नको नको ते अपशब्द सज्जन कसाईला बोलू लागले, सज्जन कसाईला त्रास देऊ लागले. सज्जन कसाईने सांगितलं, तुम्ही जरा फेर विचार करा. नुसतं तिच्या म्हणण्याने एकतर्फी चालू नका. तिने जे तुम्हाला सांगितलंय ते सर्व चुकीचं आहे. घडलेला प्रकार तसा नाही. घडलेला प्रकार असा, हीच माझ्याकडे आली, हीच म्हणत होती माझी काम असताना पूर्ण करा. मी नाही म्हटलं, तुझा पती आहे जा. तिनेच जाऊन पतीला मारलं, माझ्याकडे पुन्हा आली आणि मला म्हणत होती आडवा कंटक उडवला. तरी मी तिची इच्छा पूर्ण न केल्यामुळे तिने तिच्यावरचं माझ्यावर ढकललेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे. पण वकिलांचे युक्तिवाद, 1 दिवसाच्या पांथस्था करता कोणी आपल्या पतीचा खून करेल का? त्यांनी वेगळा निर्णय घेतला. पण सज्जन कसाई स्पष्ट म्हटले, जरी तुमच्या कोर्टात मी दोषी ठरलो तरी एक अंतिम कोर्ट ईश्वराचा आहे. त्या कोर्टात माझ्याच बाजूने निकाल लागल्याशिवाय राहणार नाही की सज्जन निर्दोष आहे. जरी तुम्ही दोषी ठरवलं तर हे चुकीचं आहे. नाही मी दोषी, ती दोषी आहे. तिने हे सर्व उलट नाटक रचलेलं आहे. पण वकिलांचे युक्तिवाद त्या न्यायाधीशालाही वाटू लागलं की ज्या अर्थी इतक्या आत्मविश्वासाने हे बोलतायत
त्या अर्थी एका अंशात खरंच असावं, हिनेच काय केलं असेल म्हणून त्याने शिक्षेत सौम्यता आणली. हे बाकीचं काही असो, पण हत्या झालेली आहे हे नक्की आहे. पुढे हत्या दिसते आहे, त्या अर्थी हाताने कोयता मारलेला आहे आणि त्याच्यातून हत्या घडलेली आहे. म्हणून ज्या हाताने हत्या केली ते हात तोडले जावेत असा निकाल दिला. सजन कसाईचे हात तोडले आणि काढून दिलं. सजन कसाई विचार करू लागले, माझ्या मनात वाईट संकल्पना आहे तर कृती कुठली? मग या बाईने हे नाटक का रचलं? हे असं का घडलं? पोलिसांनी माझी निर्भत्सना का केली? निकाल असा का दिला? माझे हात का तोडले गेले? का माझी निर्भत्सना? याचा अर्थ असा, हे जाऊ द्या, पण देवा तू तर साक्षी आहेस ना, तू अंतरात्मा आहेस ना, मग तुला कळतं ना अंतरातलं न सांगता तुम्हाकडे येते अंतर. मग तू जर या विश्वाचा जनिता आहे, तू हे सर्व करणार आहे, तर हे माझ्या जीवनात का घडलं? याचा अर्थ तू धड राहिला नाही. आता तुझ्या राज्यात कायदा आणि व्यवस्था ढासळलेली आहे, तू राजीनामा दे. धुंद झाला तुझा दरबार. देवा तू जर बुद्धिदाता आहे तर त्या बाईला अशी बुद्धी का दिली? त्या पोलिसांना तशी बुद्धी का दिली? न्यायाधीशाला तशी बुद्धी का दिली? आणि मला का दोषी ठरवण्यात आलं? तू जर बुद्धिदाता आहे ना, हे का? म्हणून देवा तू आता धड राहिला नाही, धुंद झाला तुझा दरबार. आता तुझ्या दर्शनाला येण्याची इच्छा माझी मावळली. काय करायचं तुझ्या दर्शनात? तू धड राहिला नाही. फिरला मागे, रुसले देवावर सजन कसाई. मागे चालले, पण पुन्हा ध्यानात आणलं नाही, देव कोणाचंच वाईट करत नसतो, तो माझं वाईट करेल का? कोणाचंच वाईट करत नाही. चला जाऊच या परत. पुन्हा गेला की ती बाई दिसायची, तुटलेले हात दिसायचे, पुन्हा म्हणायचे मग इथं कुठे गेला देव? का असं? नकोच जायचं. 3-4 वेळा असं झाल्यानंतर सजन कसाई म्हणू लागले, नाही हे एकदाच जाऊन सोक्ष लावू त्याच्या जवळच, मग कायमचा त्याला राजीनामा देऊ त्या देवाला, तोंड पाहायचं नाही त्याचं, याचा जाब विचारू त्याला. म्हणून सजन कसाई जगन्नाथपुरीला पोहोचले, बगीचात थांबले. नाही तुझ्या दर्शनाला, तू धड राहिला नाही. काय तुला देव म्हणायचं? धुंद झाला तुझा दरबार, नाही तुझ्या दर्शनाला नाही ना. भगवान स्वतः पालखी घेऊन आले. जगन्नाथ भगवान पालखी घेऊन आले त्या बगीच्यामध्ये आणि सजनाला म्हणतात, सजना अरे मी आलेलो आहे, तू उठ, डोळे उघड, बघ, दर्शन घे, मला आलिंगन दे. डोळे उघडून पाहिलं जगन्नाथ भगवान. सजन कसे म्हणतात, का रे डोळे झाकले? का दर्शन घेत नाही? का पाहत नाही? म्हणे इच्छा नाही तुझं तोंड पाहण्याची. झालं काय? हे बघ काय झालंय. का हात तुटले गेले? का त्या बाईने तसं नाटक रचलं? पोलिसांनी तसं का निर्णय? न्यायाधीशाने का असं? माझी निर्वासना का व्हावी? माझ्या मनात संकल्प नाही तर वाईट कृती कुठली? का हा भोग माझ्या जीवनात? म्हणून माझी इच्छा नाही तोंड पाहण्याची. सजना तुझ्या जीवनात हा भोग घडला ना, तू त्या घरी गेला ना? हो गेलो ना, म्हणून तर सांगतो हे सगळं झालं. मग ती बाई तुझ्याकडे आली ना? हो आली ना. ती तुला म्हणत होती ना माझी इच्छा पूर्ण का? हो ना. मग तू ऐकलं नाही ना? हो नाही ना. मी नाही मानलं तरी ती गेली ना. हो म्हणे गेली ना. तिने पतीचं शिर उडवलं ना? हो उडवलं ना. परत तुझ्याकडे आले ना? हो आली ना. मग हे सगळं तर सांगतोय मी तुला. हे सगळं तिने केलं. ती पुन्हा आली, मला म्हणू लागली आडवा कंटा गेला, तरी मी मानलं नाही. मग तिने हे उलट नाटक रचलं. पोलीस चौकीवर फिर्याद नोंदवली. पोलीस आले, मला पकडून नेलं, माझी निर्वासना केली आणि माझे दोन्ही हात तोडले. अशी शिक्षा मला दिली, काढून दिली. हे घडलं ना सगळं? हो घडलं. मग तुझ्या संचिताशिवाय नाही. हा भोग तुझ्या जीवनात घडला नाही, हे सर्व झालं ना, हे तुझ्या संचिताशिवाय नाही. माझ्यावर काय रुसतोस? तुझं कर्म तुझ्या भोगाला कारणीभूत आहे.
म्हणजे माझं काय कर्म, मला आठवतं तसं मी वाईट काही केलं नाही. हे आठवण्याच्या पूर्वीच आहे. तुझ्या मागच्या जन्मातलं हे वाईट कर्म आहे, ते तुला आज भोग द्यायला आलेलं आहे. म्हणजे मागच्या जन्मातलं काय वाईट, भगवंताने लगेच सजन कसायची मागच्या जन्माची व्हिडिओ कॅसेट लावून दाखवली. ती कॅसेट लावली. देवा हे काय रे, ती गाय काय पडते, ते पुढून कोण आहे माळकरी हबप, आणि हे इकडं माग कोण आहे, हा काय हातात काय. म्हणे हे जे घडले ना हे याच घडले म्हणे. म्हणजे ती गाय कसायाच्या ताब्यातून सुटली. ती गाय पळून चालली होती आपला जीव वाचवण्याकरता, पळून चालली होती. तिच्या मागे तो कसाई लागलेला आहे. तो जो मागे दिसतोय गायच्या मागे पळताना तो कसाई आहे. ती गाय पुढे पळते. तो कसाई म्हणतोय ओ त्या गायला आडवा, त्या गायला आडवा. तर पुढून येणारे जे हबप ते तुम्ही होते. पुढून येणारे हबप. कसाई म्हणत होता त्या गायला आडवा. तुम्ही विचार केला नाही, तो कसाई आहे आणि तो आडवा म्हणतो आहे. कसायाने अडवल्यानंतर काय गायची काय पूजा करेल काय, गायची हत्या करणार. पण हा तुम्ही विचार केला नाही. त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही त्या गायच्या गाड्याला मिठी मारली, गायला धरून राहिले, आडून धरून राहिले. कसाई आला, तो त्या गायला घेऊन गेला. तुम्ही त्या गायला त्याच्या ताब्यात दिलं. तो कसाई घेऊन गेला, हाराचं ताट आणलं, शाल श्रीफळ आणलं. पूजा केली का नाही, त्या कसायाने गायची हत्या केली. मला एक सांग सजना, त्या गायीच्या वधाला कारणीभूत कोण? तीच गायी या जन्मात झाली ही बाई. आणि जो कसाई त्या गायीच्या मागे लागलेला होता तोच कसाई या जन्मात झाला तिचा पती. मागच्या जन्मात त्याने गायीला मारलं होतं म्हणून तीच गाय या जन्मात झाली ही बाई. या बाईने तो कसाई या जन्मात तिचा पती झाला म्हणून तिने याला मारलं. मागच्या जन्मात त्याने गायीला मारलं होतं म्हणून या जन्मात तीच गाय बाई झाली. हा पती झाला म्हणून तिने याला मारलं. दोघांचं कर्मभोग मिटलं का, दोघांचं संपलं. त्या प्रकरणातला राहिलं तू. त्या दोघांचं फळ दोघांना मिळालं झालं. त्या प्रकरणात तू राहिलं. तू काय केलं होतं, त्या गायच्या गाड्याला मिठी मारून गायीला अडवलं होतं आणि त्या गायीला कसाच्या ताब्यात दिलं होतं. म्हणून ज्या हाताने तू तिला अडवलं तेच हात तुझ्या तोडण्यात आले. मग तुझ्या या भोगाला कारणीभूत कोण आहे? मी. अरे तुझं कर्म हेच तुझ्या या भोगाला कारणीभूत आहे. म्हणून माझ्यावर का रुसतो? तुला भोगायचं तुझ्या संचितावर रुस. आणि का रुसावे नगे बहुता, आपल्या संचिता वाचून या. म्हणावनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आपणही यातून हे लक्षात घ्या. आपणही आपल्या जीवनात चांगलं करत असताना वाईट भोग जर आपल्या जीवनात काही प्राप्त झालाच तर त्या बाबतीत देवावर रुसू नये, आई वडिलावर रुसू नये, तिसऱ्या कोणावर रुसू नये. रुसायचं झालं तर आपल्या संचितावर रुसावं. हे आपणही लक्षात घ्यावं. चांगलं करत राहायचं, मागचं वाईट भोगून संपेल आणि आताच चांगलं पुढे चांगलं फल दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुसऱ्यावर रुसू नका. आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचून या. म्हणावने मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद वेळोवेळा. का होतो खबर आहे, तुम्ही वेळोवेळा गोविंदाचं भजन करायला सांगता. तो गोविंद काय करेल आमच्या बाबतीत? तर तुकोबारा म्हणतात तो काय करील हे अभंगाच्या शेवटच्या कामने भार
त्याच्यावर भार घालायचा, वेळोवेळी त्याचं स्मरण करायचं, चिंतन करायचं. त्याच्यावर भार घातल्यानंतर तो आपला कैवारी होईल कैवारी नारायण. भगवान भक्ताचा कैवार घेतो. भक्तांच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले. भगवान भक्ताच्या रक्षणाची सर्व जबाबदारी आपल्यावर घेतो. त्याच्यावर भार घातल्यानंतर तो उपेक्षा होऊ देत नाही. तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षणा दया सिंधू माझा. भार घातल्यावर तो कैवारी म्हणतो. अनेक भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी भगवंताने आपली पार पाडलेली. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे. देव उभा मागे पुढे उभी कोणी संकट. भक्ताची सर्व रक्षणाची जबाबदारी भगवान आपल्यावर घेतो. प्रल्हादाचं रक्षण केलं, अनेक भक्तांचं रक्षण केलेलं आहे. म्हणून त्याच्यावर भार घातला की तो कैवारी बनतो. होईल कैवारी नारायण. भोग संचिताचा घडला तसा भक्ताच्या ठिकाणी दिसून आला तरी भगवान त्याची बुद्धी विचलित होऊ देत नाही. कैवारी बनतो म्हणजे त्याची बुद्धी विचलित होऊ शकत नाही. तो हेच म्हणतो की माझं कर्म, माझं मला भोग द्यायला आलं, भगवंताने माझं रक्षण केलं. देह वैकल्याचा वारा झने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाच्या पांजरा सोये तयात. भगवान त्या भक्ताला आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. आत्मबोध विचलित होऊ शकत नाही. देहाचं कर्म देह भोगेल, मी याहून वेगळा आहे, माझ्यावर हा काही परिणाम नाही, हा त्याचा बोध भगवान विचलित होऊ देत नाही. हे कैवारी होऊन भगवान करतो. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये चांगलं करत राहू. मागे काय वाईट केले जाऊ द्या, ते केलं गेलं. त्याच्यात आपण आता बदल करू शकत नाही. होऊन गेले मागे वाईट आपल्या हातून. आणि आता इथून पुढे मात्र सावध व्हायचं. इथून पुढे वाईट काही करायचं नाही आणि चांगलं केल्याशिवाय राहायचं नाही. वाईट करणं सोडून द्या. वाईट केलं की त्याचं पाप तयार होणार, ते संचितात जमेला जाणार, पुन्हा भोग द्यायला येणार. म्हणून वाईट करणं सोडूनच द्यायचं, चांगलंच करत राहायचं. जोपर्यंत मागचं वाईट आपल्या स्टॉकला आहे तोपर्यंत आपल्याला भोग येणार. पण इथून पुढचं चांगलंच जर जमेला गेलं तर ते पुढे नेहमी चांगलाच भोग आपल्याला देत राहणार. वाईट भोग आपल्या जीवनात कधीच येणार नाही. वाईट भोगून संपेल. इथून पुढे जे आपण करत राहू, इथून पुढच्याची जमेला नोंद कोणती होणार? चांगलीच होणार. वाईट होणार, वाईट केलंच नाही तर वाईट नोंद होईल कशी? म्हणून इथून पुढे तरी आपण दुरुस्ती करून घ्यावी. गेलेल्यात झालेल्यात बदल करू शकत नाही, उरलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकतो. आता पहिली तपपूर्ती आपल्या गावची झालेली आहे. माझी सर्व जनतेला विनंती आहे, तरुणांना सर्वांना, माता भगिनींना सर्वांना विनंती आहे की इथून पुढे आपण एक निर्णय घ्या. या तपपूर्ती सोहळ्याची काहीतरी आठवण आपल्या जीवनात ठेवा की इथून पुढे जे जे आपल्या जीवनात मागे घडत आलेलं असेल काय वाईट, आता निर्णय घ्यायचा की इथून पुढे आपण असं करायचं नाही. या गावात कोणी दारू पिणारा नसेलच बहुतेक. आणि जर कोणी असेलच तर त्यांनी आज निर्णय घ्यावा की तपपूर्ती सोहळ्यापासून मी दारू प्यायची बंद केली. असा निर्णय घ्या. या सप्ताहाची आठवण ठेवा. आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून मी मांसाहार करणार नाही, आजपासून मी आई वडिलांचा अनादर करणार नाही, दीनदुःखिताची अवहेलना करणार नाही. असा निर्णय घ्या. वाईट सोडून द्यायचं, वाईट काही करायचंच नाही आणि चांगलं करण्याचा निर्धार करणार, निर्णय घ्या. आई वडिलांची सेवा करणार, दीनदुःखिताची सेवा करणार, जनतेची सेवा करणार, समाजाची सेवा करणार, संतांची, देवाची. ही जी जीवनात मी साधना स्वीकारलेली ही सातत्याने चालू ठेवणार. वाईट टाळावं, सोडून द्या, चांगलं ते करत राहावं. मागचं वाईट भोगून संपेल आणि आताचं चांगलं पुढे चांगलं दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण या सप्ताहाची आठवण ठेवून हा निर्णय घ्या. वाईट काय करू नका. गड्यात पवित्र तुळशीची माळ घाला. एकादश शिवरात नित्य नामस्मरण, आईवडिलांची सेवा, समाजाची, देशाची, दीनदुःखिताची सेवा करत राहायची.
तुकोबरांचे असे अभंग नजरेसमोर ठेवा, अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबरांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला काय नाही तारणार? दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून हे अभंग बुडवले होते इंद्रायणीच्या डोहात, पण तुकोबराने त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, तर ते बुडवलेले अभंग दगडांना घेऊन वर आले की नाही? जळी दगडा सहित वाया तारेल्या जैस्याला, दगडाला घेऊन ते अभंग वर आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. तुकोबरांची गाथा आपल्या हातात कधी आली? तिथे तरल्यानंतर आली. तिथे जर ती बुडाली असती तर आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर नेहमी सांगायचे, ती बुडाली असती ना तर आपण सगळे बुडालोच असतो. ती तरली म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ती जी गाथा जिथे तरली त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरली म्हणून दगडावरच कोरून व्हावं ते स्मारक. म्हणूनच गाथा मंदिराची योजना तिथे राबवण्यात आली. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. कोणी म्हणे दगडावर कोरण्याचा प्रयास का? तर ते अभंग दगडाला घेऊन वर आले. अभंग जर दगडाला सोडायला तयार नाहीत, आपण तर या अभंगाची दगडाची ताटातूट का करा? दगडासहित मिळाले म्हणून दगडासहित ते स्मारक म्हणून उच्च प्रतीच्या मार्बलवर ते अभंग कोरून तिथे लावलेले आहेत. अभंगाच्या भावानुसार काही चित्र तिथे केलेली आहेत. अन्नदान तिथे होते, आरोग्यदान तिथे होते, अनेक योजना समाजोपयोगी तिथे राबवल्या जातात. गुरुकुल पद्धतीचं विद्यालय आपण सुरू केले. अभंग दगडावर करून लावले, ते आता जगाच्या हृदयावर कोरायचे आहेत, जगापर्यंत हे अभंग पोहोचवायचे आहेत. म्हणून तसा अभ्यास करून तशी पुढची पिढी निर्माण व्हायला पाहिजे, पुढचे विद्यार्थी तयार व्हायला पाहिजे की हे तुकोबरायांच्या अभंगाचे विचार, संतांचे विचार, समाज जवळजवळ 45 कोटीची कामं तिथे झालेली आहेत. सर्व कोणी आपण आलेले पाहिलं असाल. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं ते आगळं वेगळं वैभव तिथे उभं राहिलेलं आहे. एक महाराष्ट्राची मोठी एक दिशा देणार, जगाला प्रबोधन देणार असं ते स्मारक तिथे उभं राहिलेलं आहे. आपण या पाहिलंच असेल, आणि ज्यांनी कोणी अजून पाहिलं नसेल ते भाग्यवान समजावेत. या भाग्य येईल आपलं उद्याला. आपण या पहा, तुकोबारायांचे त्या अभंगाचं चिरस्मारक तिथे उभं राहिले. त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तिथे आणखी काय काय आहे मी सांगितलेलं तुमच्या ध्यानात राहणार नाही. तेव्हा सर्वांच्या ध्यानात येण्यासाठी आम्ही तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र, त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती, पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने प्रसिद्ध केलेलं आहे आर्ट पेपरवर. 2026 अभंग हे गाथा मंदिर करण्याची संकल्पना का स्फुरली, केव्हा स्फुरली, त्यानंतर काय करण्यात आलं, आजपर्यंत काय काय केलंय, आता काय करत होतो, पुढे काय करायचंय, ही सर्वांगीण माहिती त्याच्यावर आपण दिलेली आहे. आणि त्यानुसार आपल्यालाही सेवा करता येईल तसे आपण ते करायचे आहे. म्हणजे सगळी आपल्या लक्षात ध्यानात येईल. खूप सुंदर तिथे गुरुकुल पद्धतीने विद्यालय आता चालते. 100-150 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत 2-3 बॅच बाहेर पडलेले आहेत. म्हणजे पुरुषोत्तम महाराज त्याच गाथा मंदिरावरून तयार होऊन आलेले आहेत. तर या प्रकारे अनेक विद्यार्थी तिथे तयार होऊन आता बाहेर पडत आहेत. खूप चांगल्या प्रकारे तिथे 5 वर्ष आम्ही तिथे शिक्षण देतो आहे. त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय 5 वर्ष. कोणी म्हणेल मग फी तर खूप असेल, लक्षात घ्या, एक नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एक करायचा, अभ्यास करायचा, त्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे आणि जगापर्यंत ते पोहोचवायचे आहे. आम्ही ट्रस्ट बाकीच्या सर्व गोष्टी त्यांच्या घडवतो, त्यांनी फक्त अभ्यास करायची एवढी जबाबदारी घ्यायची आहे. एक नया पैसा फी नाही. असं शिक्षण तिथे चालू आहे. अक्षय तृतीयेला तिथे प्रवेश दिला जातो.
10वी पास झालेल्याला प्रवेश आहे. आता जवळ आलेले आहे अक्षय तृतीया. वैशाख शुद्ध प्रतिपदेला मुलाने पालकाने तिथे यायचं. द्वितीयेला आम्ही मुलाखती घेणार आणि तृतीयेला अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांना शिक्षण सुरू करणार. 10 दिवस पहिलं प्राथमिक शिक्षण देणार, त्याची परीक्षा घेणार. त्या परीक्षेत पास होणं अपरिहार्य आहे. ती प्रवेश पात्रता परीक्षा. आणि मग तो मुलगा आणि आम्ही 5 वर्ष तो आमचा आहे, तुमचा नाही. आम्ही त्याला शिक्षण देणार आणि या प्रकारे तयार करून मग तुमच्या हाती, समाजाच्या हाती, जनतेच्या हाती तो देणार. त्याने जगापर्यंत पोचायचं आहे आणि हे प्रबोधन करायचं आहे. आपण जरूर या. आता 25 फेब्रुवारीपासून तो 6 मार्चपर्यंत तिथे भव्य असा गाथा पारायण सोहळा संपन्न होणारे नामसप्ताह 10 दिवस. 4-5 हजार लोक असतात. खूप सुंदर रीतीने ताला स्वरात भजनानंदात ते गाथा पारायण घडत असतं. चांगले चांगले उच्च कार्यक्रम असतात, प्रवचन कीर्तन चांगली. आपल्याला तिथे अनुष्ठान करायला मिळेल. तुकोबारांनी त्या जागेवर 13 दिवस अनुष्ठान केले. भगवंताने बालवेशात दर्शन दिले. त्याच जागेवर आपण तसं अनुष्ठान केलं तर आपल्याला भगवान का दर्शन देणार नाही. म्हणून या, त्या वेळेत या, त्या अनुष्ठानात सहभागी व्हा. एक आगळा वेगळा आनंद आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बाहेर गाडीमध्ये आम्ही ते कॅलेंडर आहे, डायरी आहे, खिशात ठेवा. ते डायरी 17 महिने आपल्याला काम देईल आणि आपल्याला कॅलेंडर 12 महिने काम देईल. सर्व बाजूने उपयोगाला येईल आपल्याला ते. आपण सर्वांनी तुकोबारायांचं स्मरण ठेवावं. तुकोबारायांचे विचार ग्रहण करून आपण सर्वजण दुर्व्यसनापासून, दुर्वर्तनापासून परावृत्त होऊन सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत ही प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी हात वर करून तुकोबारायांच्या नामाचा जयघोष टाळून करायचा आहे. म्हणजे आपल्याला तुकोबारायांची ती कृतज्ञता याप्रमाणे आपण ही समर्पित करायची आहे. गजानन महाराज आपल्याला ही सद्बुद्धी देव, आपल्याकडून हे विचार घडवत भगवान गजानन महाराज आपली सद्बुद्धी स्थिर ठेवून आपली सर्वांगाने वाटचाल घडवत. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय.